झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि राजकीय समीकरणांनाही वेग आलाय। यात धुळे शहर देखील अपवाद नाही। राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते। काही जण राजकीय पुनर्वसनासाठी तर काही जण राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी राष्ट्रवादीत जात आहेत। राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांच्या यादीत सध्या एक नाव जोरदार चर्चेत आहे, ते म्हणजे सुनील तात्या नेरकर यांचे। केवळ धुळे शहराला नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला परिचित असलेले हे एक व्यक्तिमत्व आहे। सुरुवातीपासून समाजसेवेची आवड आणि आदिशक्ती कानुश्री मातेवर नितांत श्रद्धा असलेल्या सुनील नेरकर यांनी देवीच्या नावाने कानुश्री प्रतिष्ठान स्थापन केले आणि या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले। राजकारणात काम करताना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचं छत्र डोक्यावर घेऊन त्यांचे मानसपुत्र म्हणून निष्ठेने ते काम करीत राहिले। भाजपा पक्ष संघटनेत जोमाने काम करताना त्यांनी 2 वेळा जिल्हाध्यक्षपद भूषवले। त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लढवल्या गेल्यात। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लाडशाखीय वाणी समाजाला ओबीसी प्रवर्ग मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। यामुळेच ते संपूर्ण महाराष्ट्राला ओबीसी नेते म्हणून परिचित झालेत। विविध पदांचा, कामांचा दांडगा अनुभव असलेले सुनील नेरकर आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करण्यास सज्ज झाले आहेत। त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला एक मोठा ओबीसी चेहरा मिळणार आहे। फक्त धुळ्यासाठीच नव्हे तर नंदुरबार, जळगाव म्हणजे पूर्ण खानदेशात त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे, हे नक्की। त्याच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।